आज श्री साई सच्चरित अध्याय श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवतायै नमः, श्री सीतारामचंद्राभ्या नमः, श्री सद्गुरु साईनाथाय नमः असो. परमात्मा संसारू जेथ्या सद्गुरु कर्णधारू तेंची तारुव पैलपारू नेवनी उतारू लावील. सद्गुरु शब्देय वृत्ती उठता साईच प्रथम आठवती चेत्ता उभेच ठाकती सन्मुखता ठेविती माथा निज हस्त धुनी माझी लुदी संवित पडे जन्म मस्तकीय वरदहस्त हृदय स्वानंद्य उलुनी येत प्रेम ओसंडत नेत्रांतुनी नवल गुरुहस्त स्पर्शविंदा न प्रलयाग्निंतही न होईजुद्दाह न त्या सूक्ष्मदेहाचे करी ज्वाल न भस्मीभवन करस्पर्श चुकुनी देवाची कथा वार्ता निघाल्या. उठे तिडीक माथा वाचा प्रवाहे बाष्कळता तयाही स्थिरता लाधावी शिर्य ठेविता करकमल अनेका जन्मींचे परिपक उमल जाती धोनी होती निर्मल भक्त प्रेमळ साईंचे रूप पाहता ते गोमटेय परमानंद्य कंठ दाटे नयनीय आनंदा पाझर फुटे हृदय प्राक्ते अष्टभाव सोहंभावास जागवित निजानंदास प्रकटवित ठैंच मितुंपणा विरवित सामरस्य अद्वैत मिरवी वाचव जाता पोथी पुराण पावलोपावल्या सद्गुरुस्मरण साईच नटे रामकृष्ण करवी श्रवण निजचरित्र परिसुअ बैसता भागवत कृष्णची साई नख शिखात वाटे गायिते उद्धव गीत भक्तनी जहित साधाया सहज बसाव्य करू वार्ता तेथेही साईनाथांची कथा अकल्पितची आठवे चेत्ता योग्य दृष्टांता द्यावया कागद घेऊनी लिहुव म्हणता अक्षरी अक्षर येई न जुळविता परी तोची जेव्हा लिहवी स्वस्ता लिहिता लिहिता लिहवेना जन्म जन्म हंभाव डोकावत नीच करे तयातळीया दडपित वरी करोनी नीच शक्तिपात शिष्यास्कृतार्थ करीत ते काया वाचा मन्य येता लोटांगणीय साई समर्था धर्मार्थ काम मोक्ष हाता चढती न मागता अपैसे कर्मज्ञान योग भक्ती या चौमार्गी ईश्वर प्राप्ती जरी ही चार चौबाजव निघती तरीही पोंचविती निष्ठाया भक्ती ही बाबुळवनींची वाट खांच्या खळगे अतिबेक्त एकपावली परीती नीट हरिनिकट नेईक्य घाटा टाळूनी टाका पाय्य हाची एक सुलभ उपाय तरीच निजधाम पावाल निर्भय निक्षुनी गुरुमाय वदेह्य मनाचे मळे जय भक्ती अशिंपी ले वैराग्य खुले ज्ञान फुले कैवल्य फळेची चूक हो फळे अचूक चुकल्या जन्ममरण मूळ परमात्मा स्वयंसिद्ध तोची सच्चिदानंद त्रिविध उपाधी योग्य झाला प्रभुदद्ध प्रकट बोध भक्तार्थ जैसा तू या त्रैगुण्य व्यक्त मायाही होनी क्रियाप्रयुक्त सत्वा रज तमा चाळवीत करी सुव्यक्त निजगुण मृत्तिकेचा विशिष्ट आकार तया नाम घट साचार घट फुटता नामरूप विकार निघुनी पार जातात हे अखिल जग मायेपासाव परस्परा कार्यकारणभाव मायाची प्रत्यक्ष सावयव ओनी उद्भवली जगरूपेय जगाद्य मायेची स्थिती पाहुव जाता नाह्य व्यक्ती परमात्मरूपीय लीन होती परम अव्यक्त्य संचली व्यक्त होतांही परमात्मरूप अव्यक्त तरीही परमात्मरूप एवच ही माया परमात्मरूप अभेदरूप परमात्म्य मायेने तमोगुणापासून केले जडपदार्थ निर्माण निर्जीव चलनवलन शून्य क्रियापूर्ण ही प्रथम मग मायेच्या रजोगुणीय परमात्मचितगुणाची मिळणी होता उघडली चैतन्य खाळणी स्वभावगुणीय उभयांचे पुढे या मायेचा सत्वगुण करी बुद्धितत्व निर्माण तेत परमात्म्याचा आनंदगुण मिसळता खेळा संपूर्णता एव माया महाविकारी क्रियोपाधी जो न स्वीकारी पूर्वोक पदार्थाते न करी त्रिगुण तोंडवरी अव्यक्त गुणानुरूप क्रिया काही न करिता माया व्यक्त नाही राहुव शके अव्यक्त पाही स्वयजय सेवी अक्रियत्व मायाकार्य परमात्म्याचे जग हेय कार्य त्या मायेचे सर्व खल्विद ब्रह्म त्वाचे ऐक्यतिहींचे ते अहेंची एसी जे हे अभेदप्रतीती कैसेनी प्राप्त होई निश्चितीय एसी उत्कटेच्छजया चेत्तीय वेदश्रुती पहावी सारासार विचारशक्ती वेदशास्त्र श्रुती स्मृती गुरु वेदांत वाक्यप्रतीती परमानंद प्राप्ती दे माझी या भक्तांचे धाम्य अन्नवस्त्रास नाह्य कमी ये अर्थी श्रीसाई दे हमी भक्तांसी नेहमी अवगत मज भजती
जे अनन्यपणेय सेविती नित्याभियुक्तम ज्ञेय तयांचं योगक्षेम चालविणेय ब्रीध्येय जाण्यमी माझेय. हेंची भगवद्गीता वचन साई म्हणती मानाप्रमाण नाही अन्नवस्त्राची वाळणं तदर्थ प्राण वेंचुअ नका. देवद्वार्य मानवावा देवापुढींची पदर पसरावा तयाचाच प्रसाद जोडावा मान सोडावा लौकिकीय. काय लोकीय मान डोलविली तितुक्यान्या का भरसी भुलली आराध्य मूर्ती चित्ती अद्रवली. धर्मेय डबडबली पाहिजे हेंची ध्येय लागो गोड सर्वेंद्रिय भक्तीचे वेड इंद्रिय विकारा भक्तीचे मोड फुटोत्कोड मग काय सदैव ऐस्य भजन. घडो इतर कान्यही नाव डो मन मन्नाम स्मरणीय जडो विसर पडो अवघ्याचा. नाहीया मग देह गे वेत्त परमानंदीय जडेल चेत्त मन समदर्शी आणि प्रशात परिपूर्ण निश्चित होईल. सत्सन केलियाची खूण वृत्तीसी पाहिजे समाधान नानाठाय वसे जे मन ते अकाय सल्लीन म्हणावेय. तरी होनी दत्तावधान श्रोता भावार्थे परिसिजे निरूपण करिता हे साईचरित्र श्रवण भक्तिप्रवण मन होवो. कथासंगतीय होईल तृप्ती लाधेल चंचलमना विश्राती होईल तळमळीची निवृत्ती सुखसन्वित्ती पावाल. आता पूर्वील कथानुसंधान मशिदीचे जीर्णोद्धारण रामजन्माचे कथाकीर्तन चालवो निरूपण. पुढारा 1. भक्त गोपाळ गुण ड जयासी बाबांची भक्ती उदड मुख्य बाबांचे नान वखड काळखंडण ये रीती तयासी नवत्या संतान पुढ्या साईप्रसादें करून पावता झाला पुत्ररतन चित्त प्रसन्न झाल्या गोपाळ गुंडाचे मानस यात्रा एक अथवा उरूस भरवावा शिर्डीग्राम्य वर्षास होईल उल्हास सर्वत्र. तात्या कोते दादा कोते माधवरावादी प्रमुख जनातेय रुचला विचार हा सकळा ते तयारी ते लागले. परी या वार्षिक उत्सवा लागून आद्य एक नियमनिर्बंधन जिल्हाधिकारी यांचे अनुमोदन करण्यास संपादन आवश्यक. तदर्थ उद्योग करू जाता गावी जो एक कुळकर्णी होता कुत्सितपणे उलटा जाता आला मूर्ता कार्यांत. कुळकर्णी जो आडवा पडला पहा कैसा परिणाम आला. यात्रा भरवू नये शिर्डीला हुकूम झाला जिल्ह्याचा. परी ही यात्रा भरावी शिर्डीत बाबांचेनी यांची मनोक्त आज्ञा पूर्ण आशीर्वादयुक्त होती तदर्थ झालेली. ग्रामस्थांनी पिच्छा पुरविला जीवापाड यत्न केला अधिकारियांनी हुकूम फिरविला मान राखिला सकळांचा. तेव्हांपासूनी बाबांच्या मते यात्रा ठरविली रामनवमी ते व्यवस्था पाहती तात्या कोते. यात्रा येते अपरंपार त्याच रामनवमीचे दिसीय भजनपूजन समारंभ्यसीय तासे चौघडे वाजंत्र्यसीय यात्रा चौपासी गडगंज वर्षास 2 नावी निशाण्य समारंभ होई मिरवणेय मशिदीचे कळसास बांधणेय तेथेंची रोवण्य. अखेर त्यांतील 1 निमोणकराचेय दुजय निशाण दामोळणाचेय मिरवण्या होत्या थाटामाटाचेय फडकत्या कळसाचे अग्रभाग्य. पुढ्या रामनवमीचा उत्सव उरुसापोटीय कैसा समुद्व परिसात्य कथानक अभिन्व स्वानंद गौरव शिर्डीचे शके 1833 साली रामनवमी प्रथम झाली उरुसापोटीय जन्मास आली. तेथुनी चालली अव्याहत प्रसिद्ध कृष्ण जागेश्वर भीष्म तेथुनी या कल्पनेचा उगम करावा रामजन्मोपक्रम लादेल परम कल्याण. तेथपर्यंत केवळ उरूस यात्रा भरत असे बहुस त्यातूनी हा जन्मोत्सव सुरस आला उदयास ते सालिय. एकदा भीष्म स्वस्थचित्त वाडिया माझी असता स्थित काका पूजासंभार स्मवेत जावया मशिदींत उद्युक्त अंतर्य साईदर्शन काज वरी उरुसाचीही मौज काका आध्यच एक रोज शिर्डीत हजर उत्सवार्थ पाहुन या साम्य उचित भीष्म तेव्हा काकांस पुस्त सद्वृत्ती एक मनिय स्फूर्त द्यालका मदत मजलाग्य. येथे वर्षास भरतो उरूस रामजन्माचा हा दिवस तरी जन्मोत्सव संपादायास आहे अनायास ही संधी. काकांचा आवडला तो विचार घ्या म्हणाले बाबांचा होकार आहे तयांच्या आज्ञेवर कार्यासी उशीर नाही मग. परी उत्सवा लागे कीर्तन उभा राहिला तोही प्रश्न खेडेगावीय हरदास कोठून ही एक अडचण राहिली. भीष्म म्हणती मी कीर्तनकार तुम्ही धरा पेटीचा स्वर राधाकृष्णाबाई तयार सुंठवडा वेळेवर करीतील. चला की मग बाबांग डे विलंब ह्या शुभकार्या सांग डे शुभासी जय शीघ्रत्व जो डे
साधे रोकडे तय कार्य. चला आपण पुसावयास, आज्ञा कीर्तन करावयास, ऐस्य. म्हणतांच मशिदीस दोघे समयास पातले. काका आरंभ करिता पूजे ते. बाबाच झाले प्रश्न पोचते. काय वाड्यांत चालले हो ते. सुचेना ते काकांना. तात्काळ बाबा भीष्माप्रती तोच प्रश्न अन्यरीतीय. का बुवा काय म्हणती म्हणवुनी पुसती तयांतेय. तेव्हा काकांस आठव झाला. उद्दिष्टार्थ निवेदियेला. विचार बाबांचे मनास रुचला. निश्चित केला उत्सव. दुसरे दिवशीय प्रातः समयाला पाहुणी बाबा गेले लेंडीला. सभामंडपीय पाळणा बांधिला. थॉट केला कीर्तनाचा. पुढ्या वेळेवरी श्रोते जमले. बाबा परतले. भीष्म उठले. काका पेटीवर येऊन बैसले. बोलावं पाठविले तयांना. बाबा बोलाविती. तुम्हास ऐकता काकांचे पोटिय धस्स. काय झाले न कळे मनास. कथेचा विरस न होवो. ऐकुनी बाबांचे निमंत्रण. काकांची तेथेंची झाली गाळण. बाबा का बरे क्षुब्ध मन. निर्विघ्न कीर्तन होईल ना. पुढे चालती मागे पाहाती. भीत भीत पायऱ्या चढती. मंदमंद पावले पडतीय. चिंतावरती बहु काका. बाबा तयांस करीती विचारणा. कशास येथे बांधिला पाळणा. कथा तात्पर्य आणि योजना. ऐकून मना आनंदले. मग तेथे जवळ निंब्र. तेथुनी घेऊनी एक हार. घातला काकांच्या कंठीय सुंदर. भीष्माकरिता दिला दुजा. पाळण्याचा प्रश्न परस्त उपजली. होती मोठी चिंता. परी गळा तो हार पडता. सर्वांस निश्चिंता जाहली. आद्यस भीष्म बहुश्रुत. विविध कथा पारंगत. कीर्तन जाहले रसभरीत. आनंद अपरमित श्रोतया. बाबाही तय प्रसन्नवदन. जैस्या दिधले अनुमोदन. तैसाची उत्सव घेतला करवून. कीर्तन भजन समवेत. रामजन्माची या अवसरीय. गुलाल बाबांच्या नेत्रांभित्री. जाऊनी प्रकटले बाबा नरहरी. कौसले मंदिरीय श्रीराम. गुलालाचे केवळ मिश. रामजन्माचा तो आवेश. ओइलहंग. रावणाचा नाश. दुर्वृत्ती. राक्षस मरतील. एकाएकी आला कोप. प्रत्यक्ष नरसिंहाचे रूप. सुरू झाले शिव्याशाप. वर्षावमू जाहला. पाळण्याचे होतील तुकडे. राधाकृष्ण मनीय गडबडे. राहील कैसा धाढ्य. सांकड्य येऊनी पडे तिजला ग्य. सोडा सोडा लवकर सोडा. पाठीसी लागता तिचा लगदा. काका सरकले पुढा. पाळणा सोडावयात्य. तनूतून बाबा अति कावले. काकांची अंगावर धानवले. पाळणा सोडण्या जागीच राहिले. वृत्तीवर आले बाबाही. पुढे दुपारी आज्ञा पुसता. बाबा काय वदले आश्चर्यता. एव्हांच कैंचा पाळणा सोडिता. आहे आवश्यकता अजून. ही आवश्यकता तरी कसली. अन्यथा नवे साई वचनावली. विचार करिता बुद्धी स्फुरली. सांगता न झाली उत्सवाची. येथवरी उत्सव झाला. दुसरा दिन जोळ नाह्य ओगवला. नाह्य झाला जोळ गोपाळकाला. उत्सव सरला न म्हणाव्य. एणेमप्रमाणे दुसरे दिनीय. गोपाळकाला कीर्तन होऊनी. पाळणा मग सोडाया लागुनी. आज्ञा बाबांनी दिधली. पुढील वर्षी भीष्म नवते. बाळाबुवा सातारकरा तेय. कीर्तनार्थ आणविण्य हो तेय. जाण्य कवठ्या तेय तयांना. म्हणूनी बाळाबुवा भजनी प्रसिद्ध अर्वाचीन तुका म्हणूनी घेऊनी आले. काका महाजनी उत्सव त्या हातूनी करविला. हेही जरी मिळाले नसते. काकाच कीर्तनार्थ उभे राहते. दासगणुकृत आख्यान त्या ते पाठची होते नवमीचे. तिसरे वर्षी सातारकर बाळाबुवांचे शिरडीवर आगमन झाले. वेळेवर कैसे सादर परिसात्य. ऐकुनी साईबाबांची कीर्ती. दर्शनकाम उद्भवला चेत्य. परिमार्गात पाहिजे संती. लाभेल केवती ही इच्छा. बाळाबुवा स्वय हरिदास. साताऱ्याकडे मूळ रहिवास. मुंबापुर्य परळास होता निवास ये समय. बिऱ्हाड सिद्ध कवठेय म्हणून सातारा जिल्ह्यात देवस्थान. तेथे रामनवमीचे कीर्तन. वर्षासन बुवांस. आषाढीची एकादशी. रामनवमी. चैत्रमासीय या 2 वार्षिक उत्सवासी बाळाबुवांचे संबंध. बादशाही सनद पाहता. बडे बाबांचे खर्चा करिता रुपये 24,000 मूळ व्यवस्था संस्थानीय. असे या 2 उत्सवांना गिय रुपये 63 बुवांची. बेदागी परी ते वर्षी कवठ्यास मरगी पडले प्रसंगी ग्रामस्थ. तेणे रामनवमी राहिली. बुवांस तेथुनी पत्रे आली. यावे आता पुढील साली. ग्रामची खालिय झालासे. सारांश रामाची सेवा चुकली.
बिदागीही जागी राहिली. शिर्डीस जावया संधी फावली. भेट घेतली दीक्षितांची. दीक्षित बाबांचे परमभक्त. शिर्डी गमनाचा मनोक्त पुरेल त्यांनी आणि त्या मनात स्वार्थ परमात साधेल. वदती तय ते दीक्षितां लागून यंदा राहिल्या वर्षासन घ्याव्या वाटे बाबांचे दर्शन. तेथेंची कीर्तन कराव्य. भाऊसाहेब तेव्हा वत्ती बिदागीची नाह्य निश्चिती. देण्यानं देण्य बाबांचे हात्य लागेल संमती कीर्तनासी. इतुक्या संभाषण चालले असता काका महाजनी येऊनी अवचिता. शिर्डी प्रसाद उदी वांटीता. शुभशकुनता गमली तेच वेळी महाजनी आले होते शिर्डीहूनी. क्षेमकुशल वृत्त कळवूनी मग निजसज्ञ परतले. असो पुढ्या बुवांप्रती दीक्षित तेव्हा परमप्रीत्य. म्हणती विचारीन बाबांची संमती. दिधल्या निश्चित्य कळवीन. पत्र येता शिर्डीस या वे. वाटखर्ची लागे न भ्यावे. तदर्थ न लगे आपणा जिजावे. निशंक असाव्या मनात. असो पुढ्या दीक्षित गेले. बाबांनी अनुमोदनही दिले. बाळाबुवा शिर्डीस आले. दर्शन घडले यथेष्ट. साईबाबांनी सन्मुख सगळा. रामनवमीचा उत्सव सोहळा बाळाबुवांच्या हस्ते घेतला. करुनी नवलाव प्रेमान्य. बाळाबुवाही मनिय तोष्टले. चिंतिले कार्य पार पडले. साईही प्रसन्नचित जाहले. मनोरथ पुरले सर्वांचे. संभावनाही यथास्थित. शतोपरी 85 रुपये घ्याव्या आज्ञा होत. आनंद अपरमित बुवांस. पंचवार्षिक कवठ्याची प्राप्ती. एकाच उत्सवीय बाबा देती. बाळाबुवा कान आनंदती. आभारी होती बाबांचे. असो पुढे एके दिवशीय दासगणू येता शिर्डीसी. देवविला प्रार्थनी बाबासी. उत्सव प्रतिवर्षी तयांस. तेथून पुढे हा कालवरी होता हे जन्मोत्सव गडगजरिय. अन्नसंतर्पण आकंठवरी महारापोरिय आनंद. समाधीच्या महाद्वार्य मंगलवाद्यांची या गजरिय. साई नामघोष आंब्रिय आनंदनिर्भर्य कोंदाटे. जेसी यात्रा वा उरुस तैसेन स्फुरल्या गोपाळ गुंडास. किय त्या जीर्ण मशिदीस रूप गोंडस आणाव्य. मशिदीचाही जीर्णोद्धार व्हावा आपुले हस्तेय. साचार भक्त गोपाळ गुंडाचा निर्धार. पाषाण तयार करविले. परी हा जीर्णोद्धारयोग नवता वाटे गुंडाचा भाग. या विशिष्ट कार्याचा सुयोग आला मनाजोग पुढारा. वाटे बाबांच्या होत्या मनीय कराव्य हेय. नाना नियम फरसबंदी मागाहुनी करावी काकांनी तदनंतर. तैसेंची पुढ्य घडून आले. आद्य आज्ञा मागता थाकले. म्हाळसापतीस मध्यस्थी घातले. अनुमोदन दिदले बाबांह्य. असो जेव्हा मशिदीसी निशिंतेका झाली फरसी. तेथुनी मग दुसरेच दिवशीय बाबा गादीसिय बैसले. 11 सालिय सभामंडप. तोही प्रचंड खटाटोप. केवडा तरी महाव्याप. जाहला थरकांप सकळिका. तेही कार्य येची रीतीय. ऐसीत सकल परिस्थिती. असता पूर्ण केले अभक्तीय. एके रात्रींत सायास्य. रात्रीन प्रयास्य खांब दाटावे. सकाळी बाबांनी उपटव लागावे. अवसर साधुनी पुन्हा चिणावे. ऐसे शिणाव्या सकळिकीय. सर्वांनी घालावी कास. करावा रात्रीचा दिवस. पुरवावा मनाचा हव्यास. अति साया सोसुनी आद्य येथे उघडे अंगण. ओत्या इवलेस्य पटांगण. सभामंडपा योग्य स्थान. जाहल्या स्फुरन दीक्षिता. लागेल ती तुका पैका. लावून लोहाचे खांब कैच्या. आणून बाबा चावडीसी गेलेसे. पाहून काम हेय साधून घेतल्या. भक्तांनी रात्रीचा करावा दिवस. खांब चिणाव्य करुनी सायास. चावडींतुनी परतण्याचा अवकाश. लागाव्या उपटण्यास बाबांनी. एकदा अत्यंत कोपायमान. एका हातीय तात्यांची मान. दुजियाने एका खांबास हालवून उपटून काढू पाहात. हाल हालवूनी केला ढिला. तात्यांचे माथ्याचा फेटा काढिला. कांडे लावून पेटवूनी दिला. खड्ड्यांत टाकीला त्वेषाने. तया समयींचे ते डोळे. दिसत जैसे अनल गोळे. सन्मुख पाहिल कोणत्या वेळे. धैर्य गेल्या सकळांचे. लगेच खिशांत हस्त घातला. रुपया एक बाहेर काढिला. तोही तेथेंची निक्षेपिला. जाणवत तो केला सुमुहूर्त. शिव्याशापांचा वर्षाव झाला. तात्याही मनीय बहु घाबरला. प्रसंग बहु बिकट आला. प्रकार घडला कैसा हा. जनलोक विस्मयापन्न. हेय काय आज आहे दुश्चिन्ह. तात्या पाटलावरील हेय विघ्न. होईल निवारण कैसे की. भागजी शिंद्याने धीर केला. हळूहळू पुढे सरकला. तोही आयतात सापडला. यथेष्ट घुमसिला बाबांय. माधवरावही हातीय लागले. तेही विटांचा प्रसाद पावले.
जे जे मध्यस्थी कराव्या गेले वेळीच अनुग्रहिले बाबांही. बाबांपुढ्या जाईल कोण केव्य तात्याची करावी सोडवणं. म्हणता म्हणता क्रोधही क्षीण झाला शमन बाबांचा. तात्काळ दुकानदार बोलाविला, जरीकांठी फेटा आणविला, स्वय तात्याचे डोक्यास बांधविला, शिरपाव दिधला जणू त्यास. आश्चर्यचकित लोक झाला, काय कारण या रागाला, किमर्थ तात्यावरी हा हल्ला केला गिल्ला बाबांनी. कोपास चढले किंनिमित्त, क्षणांत पाहता प्रसन्न चित्त, यांतील कारण यत्किंचित, कोणासही वेदेत होईना. कधी असत शांतचित्त, प्रेम्य गोष्टी वार्तावत्त, कधी न लागता निमिषवा. निमित्त क्षुब्ध चित्त अवचित, असो ऐशा या बाबांच्या गोष्टी, एक सांगता एक आठवती, सांगुव कोणती ठेवुव कोणती, प्रपंचवृत्ती बरविना. करवे न मजई आवड निवड, जेसी जिला मिळेल सौड, तैसी ती श्रोतयांची होड, श्रवणकोड पुरविल. पुढील ध्येय करावे अश्रवण, वृद्धमुखश्रुत पूर्वकथन, साईबाबा हिंदुकीय यवन, करू निरूपण यथामती. दक्षिणामिषय घेऊनी पैसा, जिणोद्धारार्थ लाविला कैसा, दोती पोती खंडदुखंड सा, देह कैसा दंडित, कैसे परार्थ वेचित कष्ट, निवारित भक्तसंकट, पुढील ध्येय होईल स्पष्ट, श्रोते संतुष्ट होतील. स्वस्ती श्रीसंत सज्जन प्रेरिते भक्त हेमाडपंत विरचिते श्री साई समर्थ सच्चरिते रामजन्मोत्सवादी कथन नाम षष्ठोध्याय संपूर्ण. श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु. शुभ भावातु.